नागपुर जिले में 9 मार्च से एचपीवी टीकाकरण अभियान शुरू होगा, जिसमें जिले के सभी निकटवर्ती स्वास्थ्य केंद्रों पर 9 मार्च से अगले 90 दिनों तक यह अभियान चलाया जाएगा। यह जानकारी नागपुर के जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने दी। 14 वर्ष पूर्ण हो चुकी और 15 वर्ष से कम आयु वर्ग की लड़कियों के लिए यह टीकाकरण अभियान चलाया जाएगा। एचपीवी वॅक्सिनेशन कॅम्पेन जे आपण 14च्या वर आणि 15च्या खाली या मुलींमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभर आणि नागपूरभर आपण हा लॉन्च 9 तारखेला येथे आपण करणार आहे। त्याची नुकताच आता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सची बैठक झाली। आज स्टेट टास्क फोर्सची पण बैठक आहे। सीओ साहेब होते, सीएस डीएचओ सगळे आमचे हेल्थ डिपार्टमेंट आम्ही बैठक घेतली। त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण पोलिओचं वॅक्सिन देत होतो, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 2 वर्षा पहिले एमआर वॅक्सिन आपण लॉन्च केलं होतं, तर त्याच प्रकारे आता हे एचपीव्ही जे वॅक्सिनेशन केल्यामुळे महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रिव्हेन्शन होण्याकरिता हा लॉन्च आपण करणार आहे। यामध्ये जिल्ह्यातल्या पूर्ण ज्या शाळांमध्ये 14 ते 15 म्हणजे नॉट लेस दॅन 14 अँड नॉट एल्डर दॅन 15 म्हणजे 14 ते 15 वर्षातल्या मुलींना आपण हे जवळच्या आरोग्य केंद्रांवर त्यांना त्यांच्या पॅरेंट्सचा कन्सेंट घेऊन त्यांना आपण वॅक्सिनेशन आपण देणार आहे 9 तारखेपासून। जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने कहा कि राजस्व विभाग के आदेश पर नागरिकों के घर तक पहुंचने के लिए छत्रपति शिवाजी महाराज राजस्व शिविर का पहला चरण 7 मार्च से जिले में शुरू किया जाएगा। उन्होंने कहा कि मार्च माह में 7 मार्च और 14 मार्च ऐसे 2 चरणों में शिविर की तैयारियां की जाएगी, जिसमें 10 अप्रैल और 17 अप्रैल ऐसे 2 शिविर आयोजित किए जाएंगे। साथ ही 8 मई और 15 मई ऐसे 2 शिविर शहरी क्षेत्र में आयोजित किए जाएंगे। मार्चमध्ये 2 मंडळामध्ये आपल्याला शिबिर घ्यायचं आहे। एक आहे 7 तारखेला, एक आहे 14 तारखेला। तर 7 तारखेची तयारी झालेली आहे। 7 तारखेला जवळपास 13 तालुक्यातल्या 13 मंडळामध्ये आपण हे कॅम्प आपण घेणार आहे। त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये 2 कॅम्प होणार आहे, 10 एप्रिलला आणि 17 एप्रिलला, आणि मे महिन्यामध्ये आपण 2 कॅम्प घेणार आहे जे की शहरी भागासाठी राहील। म्हणजे काउन्सिल्स आपले जे नगरपंचायत नगर परिषद त्याच्यामध्ये 8 मे आणि शुक्रवार दिनांक 15 मे या 2 दिवशी आपण त्याच्यामध्ये घेणार आहे। ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे प्रलंबित फेरफार आहे ते आपण निकाली काढणार आहे। म्हणजे नो पेंडन्सी म्हणजे 15 दिवसामध्ये फेरफार झाला पाहिजे, झालाच पाहिजे। जर जे पेंडिंग असेल त्या दिवशी आपण ते निकाली काढणार आहे। दुसरं, अभिलेखामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, माझं नाव चुकलं, माझ्या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव पाहिजे, वडिलाच्या ठिकाणी मुलाचं नाव, ते आपण दुरुस्ती करून घेणार आहे। त्यानंतर आमचे 17 सेवा आम्ही आरटीएस राईट टू सर्व्हिसमध्ये देणार आहे। त्याचं आम्ही मग कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, एज, नॅशनॅलिटी हे आम्ही आता फॉर्म भरून घेत आहोत आणि त्या दिवशी आम्ही ते निकाली काढून लोकांना तात्काळ त्यांच्या आपण दुरुस्ती देणार आहोत। त्यानंतर महसूल खात्याने जे एनए रद्द केलेला आहे त्याचा आपण एनए भरून घ्यायचा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये करणार आहे। त्याचा दुसरा रिव्होल्युशनरी कायदा जो रद्द केलेला आहे तुकडेबंदीचा, ते तुकडेबंदीचा आपण त्याचा फेरफार आपण घेणार आहे। 1965 ते 2025च्या काळामध्ये जे तुकडेबंदीचं उल्लंघन झालेलं आहे ते नियमाकुल करण्याचा आपण तिथे कॅम्प ठेवलेला आहे।